पुण्यातून महत्त्वाची बातमी। पुण्यात आर्थिक वादातून एका कंत्राटदारानं आत्महत्या केली। खलील शेख असं त्यांचं नाव आहे। आत्महत्येपूर्वी खलील शेख यांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि त्यात त्यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। आत्महत्या करण्यापूर्वी या व्यावसायिकाने काही व्हिडिओ बनवलेले आहेत, सुसाइड नोट देखील लिहिलेली आहे आणि यामध्ये तो कशा प्रकारे आर्थिक अडचणीत आलेला आहे, कोणी कोणी अडचणीत आणलेला आहे याचा सगळ्याचा उल्लेख केलेला आहे। आणि या सगळ्या सुसाइड नोटमध्ये माजी आमदार रवींद्र दंगेकर यांच्या पत्नी यांचा देखील उल्लेख या सुसाइड नोटमध्ये करण्यात आलेला आहे। नेमकं प्रकरण काय आहे आणि हे नाव नेमकं कशामुळे आलेलं आहे हे जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत रवींद्र दंगेकर आहेत। तुम्ही देखील हा सगळा प्रकार पाहिलेला आहे। आज एका बांधकाम व्यावसायिकाने आत्महत्या केली आणि त्या सुसाइड नोटमध्ये आणि व्हिडिओमध्ये तुमचं नाव त्या व्यक्तीने घेतलेलं आहे आणि सुसाइड नोटमध्ये तुमच्या पत्नीचं नाव घेतलेलं आहे। खरं तर हा प्रोजेक्ट आम्ही एक 8-10 वर्षापूर्वी घेतलेला होता। त्याच्यामध्ये बाळासाहेब शेडगे, मी, आमचे हाईर आणि रघुगौडा आणि आमचे दुसरे मुस्लिम असे आम्ही 5 पार्टनरांनी हा प्रोजेक्ट घेतला। हा प्रोजेक्ट घेतल्यानंतर महानगरपालिकेमध्ये हा प्रोजेक्ट आम्ही मान्य करून घेतला। त्याचबरोबर रेरा मान्यता घेतली आणि महानगरपालिका बँकेचं लोन त्याच्यावर घेतलं। म्हणजे आमचा प्रोजेक्ट तोपर्यंत एकदम क्लिअर होता, कायदेशीर होता आणि कायदेशीर बाजू आपण बघितल्यानंतर बँक लोन देत नाही, पण ते संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेही वक नावाच्या बोर्डाचं नाव कुठं त्यामध्ये अस्तित्वात नव्हतं। पण तो हा प्रोजेक्ट पहिला दुसरा स्लॅब पडला आणि राजकीय लोकांची नजर त्याच्यावर पडली। बरं, राजकीय लोकांची नजर पडली इथपर्यंत ठीक आहे। त्यात दंगेकर आमदार झाले, त्याच्यामुळे ती नजर एकदम तीव्र झाली की ती नजरमध्ये फरक पडायला लागला। आणि वक्फ बोर्डचं ऑफिस जे मंत्रालयामध्ये आहे तिथं शेख नावाचा एक अधिकारी तिथं बसलेला होता आणि त्यांनी ते वक्फ बोर्डला एक पत्र पाठवलं की वक्फ बोर्डच्या संबंधित जागा आहे आणि ही जागेवर जे चाललेलं बांधकाम आहे हे तुम्ही थांबवा। तोपर्यंत आम्ही एकदम क्लिअर होतो, कारण बँक लोन देते, रेरा आम्हाला परवानगी देतो, म्हणजे त्याच्यामध्ये आमच्या कागदपत्रामध्ये कुठं बिघाड नव्हती किंवा चुकीची कागदपत्र नव्हती। पण ह्या राजकीय लोकांच्या दहशतीखाली, ताकदीखाली, पॉवरमध्ये आमचा प्रोजेक्ट वक्फ बोर्डच्या माध्यमातून थांबवण्यात आला। तुमचा जो वक्फ बोर्डाचा जागेचा जो वाद पाठीमागचा आहे, मात्र या व्यावसायिकाचा आणि तुमचा नेमका काय संबंध? तोपर्यंत पोहोचतो ना मी मध्ये। आणि मग हे झाल्यानंतर आम्ही जे बँक लोन केलं होतं 5 कोटीपेक्षा जास्त आणि हा 5-6 वर्ष प्रोजेक्ट रखडल्यामुळं बँकेचं जो लोन होतं त्या लोनचे डबल टेबल 4 पट पैसे झाले। माझं असेल, बाळ शेडगे असेल, आमचे पार्टनर ह्यांची सगळ्यांची त्या ठिकाणी असणारी फ्लॅट घरं घाण ठेवून माझ्या तर फ्लॅटला आत्ता सील आहे। म्हणजे त्याच्यामध्ये तो जो वक्फ बोर्डचा बी प्रोजेक्ट नाही आणि माझ्या घराला स्वतः सील आहे। हे मी पुढे येतो तुमच्याबरोबर बोलला। तर आम्ही नंतर हायकोर्टमध्ये गेलो आणि हायकोर्टने आम्हाला क्लीन शीट दिली की ही वक्फची जागा नाही, ही तुमचीच जागा आहे। पण आमचा प्रोजेक्ट ज्या लोकांनी थांबवला, ज्या राजकीय शक्तीने थांबवला, त्यांच्याबरोबर बाळासाहेब शेडगे चर्चेत होते आणि बाळासाहेब शेडगे चर्चेत असताना त्याच्यामध्ये शेवटचा मुद्दा यायचा की रवी दंगेकर आणि रवी दंगेकर, तर मग रवी दंगेकर पार्टनर आहे तुम्हाला आणि म्हणून आम्ही हा प्रोजेक्ट थांबवतो हे बाळासाहेब शेडगेला वारंवार त्यांनी उद्देशून बोलून मग सगळ्यांची चर्चा झाली आणि 2025ला आमच्याकडनं एक मैत्रीपोटी बाळासाहेब शेडगे आणि सगळेच मैत्रीपोटी मी माझं विड्रॉल दिलं 2025ला प्रोजेक्टमधून। हां, की आपल्यामुळे जर एखादी कुटुंब उद्ध्वस्त होत असेल तर आपणच बाहेर पडलेलं बरं, म्हणून मी स्वतः माझ्या पत्नीने आम्ही त्यातनं विड्रॉल घेतले। 2025ला पत्र आहे आणि तसं त्याच्यावर शिक्के बिक्केत आणि सगळं आम्ही ते करून घेतलं। हे पत्र घेऊन जरी दाखवलं त्यांना, जे माझ्यावर आक्षेप करत होते, मग ते स्वतः राजसाहेबांकडे गेले। त्यानंतर राजसाहेबांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला, नंतर खालच्या वरच्या सगळ्या लोकांना, सत्ताधारी लोकांना फोन करून सांगितलं, पण त्याच्यामध्ये काही सुधारणा होताना दिसत नाही। राज ठाकरेंकडे कोण गेलं? बाळासाहेब शेडगे। आणि हे सगळं करत असताना निव्वळ ह्या प्रोजेक्टमध्ये मी आहे आणि माझ्यामुळे 4-5 कुटुंब उद्ध्वस्त होणार आहेत, म्हणून मी माघार घेतली। दुसरी गोष्ट, सगळ्यात पापी मी आहे की मला लोकांनी निवडून दिलं आणि मी निवडून दिल्यामुळे त्या प्रोजेक्टला नजर लागली आणि 4 लोकांचं कुटुंब उद्ध्वस्त होण्याची वेळ ह्याच्यामध्ये आली। मला तर अशी भीती होती की बाळासाहेब शेडगेच मागच्या वर्षात काहीतरी करतात का काय, म्हणून मी त्यांच्याशी डायलॉग करत बसलो, बोलत बसलो, आपण निघू ह्यातनं करू। मग शेवटी मी एका निर्णय आला की मी म्हणलं वाटलं तर मी पक्ष बी सोडतो, पण आता तुम्ही
तुम्ही असं काय करू नका. शेवटी त्यांच्या चर्चा करून माझा पक्ष बी सोडला की म्हणलं आता तरी त्यांना सुख लागन, शांती लागन. कारण रोजचं कर्ज आणि रोजची लोक त्यांच्या दारात जातात, तर त्यांनी काय उत्तर द्यायचं. आणि रवी धंगेकर सगळ्यात पापी की मला लोकांनी निवडून दिलं आणि मग माझी चूक बी नाही. पण आता शेवटी मैत्रीपोटी मला मग मी पक्ष बी बदलला. पक्ष बदलल्यानंतर हे विड्रॉल बी घेतलं. माझ्या घराला आत्ता सील आहे. म्हणजे जे तुम्ही राहतं घर आहे ते नाही, दुसऱ्या घराला सील आहे की कारण आपण ते जामीन दिलं होतं. म्हणजे आम्ही आमच्या 4-5 जणांमधले कोण हे झालं तुमच्या प्रोजेक्टचा विषय. पण ज्याने आत्महत्या केली त्याचं ह्याच्यामध्ये स्वतः बाळा शेडगे एक दिवस असे तुमच्या चॅनल पुढे बोलले की मला बी आत्महत्या करायची वेळ आली. म्हणजे ह्यात सगळे त्रस्त झाले. त्याचं कारण हे की ह्या राजकीय लोकांनी त्यांच्या ताकदीवर हा प्रोजेक्ट बंद केला. मला पक्ष सोडायला लावला. माझ्या लोकांना आत्महत्या करण्याची वेळ आणली तर ह्या सगळ्यांनी आणली. हा जो ज्यांनी आत्महत्या केली हा एक दुर्दैवी व्हायला नव्हतं पाहिजे. हा एक आमच्याकडं त्या साईटवर ठेकेदार होता आणि त्याला 70-80 लाख रुपये आत्तापर्यंत आपण आमच्या प्रोजेक्टमधनं त्याला दिले होते आणि त्याचे शेवटचे 50 लाख रुपये काय राहिले असं तो म्हणतो. मी आज माहिती घेतली कारण मी कधी त्याला बघितलं बी नाही, माझी त्याची चर्चा बी नाही झाली कारण तो प्रोजेक्ट मी बघतच नव्हतो. तर त्यांनी तुमच्या पत्नी त्या प्रोजेक्टमध्ये पार्टनर होत्या आणि आत्महत्या केलेला माणूस ते काम करत होता, ठेकेदार होता. आणि माहिती घेतल्यानंतर त्या ठेकेदारचे 4-5 बिल्डरांकडे पैसे थकीत आहेत. तसे आमच्याकडे बी थकीत आहे असं तो म्हणतोय. पण त्याच्यामध्ये आम्ही जे पैसे त्याला दिले होते त्याच्यामध्ये GSTचे जे काय पैसे आहेत ते त्यांनी कट करून आम्हाला त्याची पावती नाही दिली. त्यामुळे तो एक थोडा घोळ राहिला होता आणि ते काही लई मोठी रक्कम नव्हती, 20 लाखाची रक्कम होती. परंतु त्यांनी त्या इस्माने किंवा तो जो ठेकेदार त्यांनी असं एवढा मोठा निर्णय घ्यायला नव्हता पाहिजे. तो मला भेटला असता तर आम्ही सगळ्यांशी बसून मला कधी भेटला बी नाही, माझ्याशी बोलला बी नाही. ते व्हिडिओ तर आत्महत्या करण्यापूर्वीचा जो व्हिडिओ आहे त्यात ते म्हणतात की रवी दंगेकर लक्ष देत नाहीयेत. नाही तसं नाही म्हणले. तुम्ही परत नीट बघा. शेवटच्या क्षणात ते म्हणले की रवी दंगेकर गावडा हे लक्ष, आणि मी लक्षात देत नव्हतो ना, लक्ष देत नव्हतं कारण मी बाहेरच पडलो होतो त्यातनं. आणि पूर्वीपासून माझं नाव होतं म्हणून तो प्रोजेक्ट बंद होता तर मी तेव्हाच बाजूला गेलं की तुमचं तुम्ही करा, माझा ह्याच्यामध्ये मला काही नफा बी देऊ नका आणि तोटा आला तरी मला सांगा, मी तुम्हाला माझ्या पद्धतीने करतो. पण ह्या सगळ्या प्रकरणाला मी जबाबदार आहे कारण मी निवडून आलो आहे आणि मी निवडून आल्यामुळे हा सगळ्यांना त्रास झाला आहे. माझ्यामुळे 4-5 संसार उद्ध्वस्त झालेत. आज आत्महत्या झाली त्याला पण तुम्ही जबाबदार असं म्हणता? जबाबदार आहे कारण मी निवडून आलो ना. मी निवडून नसतो आलो तर हे प्रकरण झालं नसतं. आणि मी निवडून आल्यानंतर ह्याच्यावर सगळं प्रोजेक्टवर आमच्या हल्ला झाला राजकीय आणि त्याच्यामध्ये आजची परिस्थिती. उद्या आमच्या हे 4-5 जणांमधला बी एखादा आत्महत्या करायला कमी होणार नाही कारण सगळे त्रासलेले आहेत. इतके त्रासलेत ना. फक्त आता मी त्रासलो नाही कारण मी राजकीय माणूस आहे. मी त्रासलो नाही, मी उद्या कुठे बी जायला तयार आहे. आज माझ्यावर गुन्हा दाखल झाला किंवा नाही झाला माझं काही चूक नाही, पण मी समोर जायला तयार आहे. पण त्यांची तेवढी ताकद नाही आहे. त्यामुळे त्यांची आजची परिस्थिती काही चांगली नाही आहे. उलट आम्ही हळूहळू सगळ्यांना पटवतो की आजचं उद्या होईन, परवा होईन. कारण आज 5 कोटीचं कर्ज 20 कोटीवर गेलं आहे, खर्च आहे, सगळे तोटे आहेत आणि पॉलिटिकल हे वापरून अशी जी परिस्थिती ही पॉलिटिकल लोकांनी आमच्यावर केलेली परिस्थिती. आता तुमची पत्नी या प्रोजेक्टमध्ये पार्टनर आहे आणि म्हणजे होती आणि त्या ठेकेदाराचे 50 लाख रुपये द्यायचे राहिलेत आणि त्या ठेकेदाराने तशी सुसाईड नोट देखील लिहिलेली आहे. हे तुम्ही बघितलं? नाही, मी सुसाईड नोट बी बघितली. त्याच्यामध्ये त्यांनी कोण पार्टनर यांची नावं टाकली. पण त्याच्यामध्ये जो आर्थिक व्यवहार होता तो बाळासाहेब शेडगेंबरोबर होता आणि बाळासाहेब शेडगेंचं त्यांनी नाव घेतलेलं आहे आणि त्यामुळे बाळासाहेब शेडगें ते करत होते. आमची पत्नी कुठेही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नव्हती आणि आम्ही 2025लाच त्यांच्याकडं आमचं प्रोजेक्टचं राजीनामा विड्रॉल घेतलेले आणि हे याच्यासाठी घेतले की आपल्यामुळे यांना त्रास व्हायला नको. पण तो त्रास काय अजून संपे ना. ह्याच्यामधल्या अजूनही 2-4 1-2 करू शकतात अशी आमची परिस्थिती आहे आणि याला कारणीभूत सगळे राजकीय लोक आहेत. नेमकं कोण याला कारणीभूत आहे? तुम्ही राजकीय लोक म्हणतायत मी निवडून आलो म्हणून हा प्रोजेक्ट बंद पडला असं देखील सांगताय. नेमकं कुणाकडे रोख आहे तुमचा? आता तुम्ही बघितलं असेल, तुम्ही विधानसभेला त्या साईटवर गेलता, लोकसभेला त्या साईटवर गेलता, मध्ये मी शिवसेनेत गेलो त्यावेळेला तुम्ही त्या साईटवर गेला. म्हणजे ही तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आता तुम्ही फक्त आता हे विषय मला वाढवायचा नाही कारण ह्याच्यासाठी वाढवायचा नाही. मी स्वतः वाढू शकतो पण माझ्यामुळे ते 4 लोकांना त्रास व्हायला नको. मला ही भीती वाटते की यातले 4 जण अजून आत्महत्या करतात का काय.
कारण परिस्थिती ती निर्माण केली या लोकांनी. मी फक्त काँग्रेसमधनं निवडून आलो ही माझी चूक झाली किंवा जनतेने मला निवडून आणलं त्याच्यामुळे मला हा त्रास झाला. मी का माझ्या अंगावर घेतो हे की मी निवडून नसतो आलो तर हा विषयच नसता झाला. आणि मी निवडून आल्यामुळं मला हे राजकीय सगळं भोगावं लागलं. पण मला भोगायला मी तयार आहे. पण माझे जी मित्र आहेत लहानपणी आम्ही एकत्र खेळलो, लहानाचे मोठे झालो, त्यांच्या घरावर जर अशी परिस्थिती आली तर मग शेवटी मी पक्ष बदलला. म्हटलं आता तर हे संकट कमी होईल. पण हे काही संकट कमी व्हायला तयार नाही. आणि याच्यामध्ये अजूनही चिट्ट्या चपाट्या होणार आहेत. आणि याला कारणीभूत खऱ्या अर्थाने जर टोकाकडे गेलं तर हा प्रोजेक्ट कोणी बंद केला, कोणामुळे ही परिस्थिती झाली ह्याची चौकशी पोलिसांनी केली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये सखोल चौकशी होऊन त्याच्यामध्ये तो दोषी आहेत त्या आमच्याच आहेत त्यांना त्यांनी कारवाई करावी. ज्या ठेकेदाराने आत्महत्या केली त्याला तुमच्या म्हणजे जे पार्टनर आहेत तुमच्या पत्नीसह त्यांनी किती पैसे देणं गरजेचं होतं आणि का दिले नाहीत आणि या आत्महत्येला हे पार्टनर जबाबदार आहेत का असं वाटत नाही का? नाही, याच्यामध्ये पार्टनर हे जबाबदार नाही आहेत. कारण 50 लाख रुपये तो देणं असं म्हणतोय, पण त्याच्यामध्ये 70-80 लाखापेक्षा जास्त पैसे त्याला आम्ही अदा केलेले आहेत. आणि GSTचे जे पैसे आहेत त्याची जी पावती जी आहे तर त्याची जवळजवळ 20-25 लाख रुपये येणं त्याच्याकडनं भरलं ते आमच्या अंगावर येणार नाही. हे सगळं मिळतं जुळतं केलं तर त्याचं काय आमच्याकडे राहील असं मला वाटत नाही. परंतु